हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू अवर चॅनल मायडीची शुभीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। तर आज आहे मकर संक्रांत। सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज आम्ही काय काय करणार आहोत तुमच्याशी मी शेअर करेनच। आम्ही आमच्याकडे ते सुगड पुसून मंदिरात जाऊन मग ववसा घेतला जातो। मग आणि आज मी हळदी कुंकू पण ठेवलेला आहे। एकाच दिवशी दोन्ही कामं करणार आहे। सो म्हणून आज खूप घाई आहे। परत पुरणपोळ्या पण करायच्या आहेत नैवेद्यासाठी। सो असं सगळं आहे आमचं शेड्यूल। आणि मग मला टाईम नाही मिळणार म्हणून मी कालच रांगोळी काढली रात्री। सो मी तुम्हाला दाखवेन ती कशी काढली आहे रांगोळी। आणि मला नक्की कमेंट करून सांगा की माझी रांगोळी कशी आहे। सो चला तर मग भेटूया। तर मी अशी सुंदर रांगोळी आदल्या दिवशीच रांगोळी रात्री काढून ठेवली होती। कारण की मला माहीत होतं संक्रांतीच्या दिवशी अजिबात टाईम मिळणार नाही आहे। सो मला ही रांगोळी काढायला बरोबर 1.5 तास गेला। आणि मी अशी बॉर्डर पण डोअरला पूर्ण फिरवली होती आमच्या आणि बाजूच्यांच्या। सो माझा खूप वेळ गेला या रांगोळीमध्ये। आणि मी स्पेशल हळदी कुंकूसाठीच ही रांगोळी काढलेली आहे। कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। तर आम्ही बऱ्यापैकी स्वयंपाक उरकून घेतलेला होता पुरणाचा। फक्त पुरणपोळ्या लाटायच्या बाकी ठेवलेल्या आम्ही। आणि म्हटलं आता आपण संक्रांती पूजून घेऊया म्हणून मी संक्रांतीची तयारी करत होती। ह्या 5 संक्रांती आहेत, मम्मींच्या 5 आहेत आणि माझ्या 5 आहेत। त्या संक्रांती स्वच्छ धुवून त्याला हळदी कुंकू पूर्ण लावून घेतलेलं आहे मी। आणि त्याच्यामध्ये आपलं सुवासिनींचं वाण मी एक एक ठेवत आहे। त्याच्यामध्ये गव्हाच्या लोंब्या ह्या तर एकदम त्या तर खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये। आणि त्याच्यामध्ये अजून काय काय टाकलं आहे, 7 वस्तू टाकलेल्या आहेत मी। भुईमुगाच्या शेंगा, हरभरा, वटाणा, पावटा, ऊस, बोरं असं सगळं टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये। आणि आता मी पूर्ण सगळ्या सुगडमध्ये हळदी कुंकू आणि अक्षता वाहत आहे। सो अशी आमच्याकडे याची पूजा करतात। सुगड पूजन बोलतात ह्याला। तुमच्याकडे कसं करतात सुगड पूजन मला नक्की कमेंट करून सांगा। आता मी या पूर्ण सगळ्या सुगडवरती एक एक फूल ठेवत आहे। आता मी येथे मंदिरात आम्हाला जो ववसा घेऊन जायचा आहे त्याची तयारी करत आहे। 5 विड्याची पानं घेऊन, म्हणजे 5 मम्मींची आणि 5 माझी अशी 10 विड्याची पानं मांडलेली आहेत मी। त्याच्यावरती लेकुरवाळे, हळकुंड, खोबऱ्याचा तुकडा, खारीक, लवंग, वेलची, बदाम आणि सुपारी असं सगळं ठेवलेलं आहे मी। आणि आता त्याची पूजा करून घेत आहे। सगळ्या विड्याला हळदी कुंकू वाहत आहे। असा आमच्याकडे हा ववसा घेतला जातो। आता इथे पूजा करायची, नैवेद्य दाखवायचा आणि मग तेच मंदिरात घेऊन जायचं। आणि तिथे मंदिरामध्ये 5 बायकांकडून आपल्या ओटीमध्ये घ्यायचं। सो आता मी इथे सगळं रांगोळी वगैरे काढून घेत आहे। छान अशी रांगोळी झालेली आहे माझी। आणि आता इकडे तिळगुळ वगैरे मी ठेवेन। तर आत्ताच आमची संक्रांती मांडून झालेल्या आहेत। विड्याची पानं वगैरे प्रॉपर पूजा झालेली आहे। सो आता आम्ही पटापट नैवेद्य, म्हणजे अर्ध झालेलं आहे आमचं, आमटी भात वगैरे। आता फक्त पुरणपोळ्या बाकी आहेत। नैवेद्यापुरता आम्ही पुरणपोळ्या करणार आणि नंतर मंदिरात जाणार ववसा घ्यायला। तुम्ही बघितलीच असेल आमची पूजा कशी मांडली आम्ही संक्रांती।
सो चला तर मग. तर आता आमची तयारी झालेली आहे. आम्ही मंदिरात चाललो आहे वौसा घेऊन आणि तिथे आपण पूजणार आहोत. सो आता आम्ही असे रेडी झालो आहेत, मम्मी आणि मी. फटाफट सगळं आवरलं, म्हणजे फटाफट पटकन साड्या नेसता येईल त्याच घातल्यात आम्ही. आता आम्ही इथे घरामध्ये नैवेद्य दाखवून मग आम्ही निघतो. तुळशीला पण दाखवतायत मम्मी नैवेद्य. गडबड 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 झाली तर निघालो. आम्हाला पोचायचं होतं 11:30 पर्यंत मंदिरामध्ये, म्हणजे 12च्या आतमध्ये आम्हाला वौसा घ्यायचा होता. पण आम्हाला आज घरामध्ये आता 11:30 झालेले आहेत. तर बघू कसं काय होतंय. मंदिरात किती गर्दी आहे त्याच्यावर पण आहे. सो चला आता मंदिरात पण भेटूया. तर तुम्हाला दिसत असेल मंदिरामध्ये खूपच गर्दी होती. आम्हाला वाटलं एवढी गर्दी नसेल, पण लाईन होती दर्शन घ्यायला. आणि बायाची खूप गर्दी होती. संक्रांतीनिमित्त सगळ्या बाया मंदिरामध्ये येऊन कोणाकोणाच्या पद्धती आहेत तशा करत होत्या. सो आता आम्ही दर्शन इथे घेतलं. आता आतमध्ये जाऊन महादेवांचं दर्शन घेऊ आणि मग आम्ही वौसा पूजायला घेऊ. इथे आम्ही तो वौसा घेऊन आलेलो. तो एका रुमालावरती इथे सगळ्यांच्या मम्मींचा आणि माझा मांडला आणि नंतर प्रत्येक 5 बायांना आमच्या ओटीमध्ये घालायला सांगितला. आणि असं देताना बोलता सीतेचा वौसा, रामाचा वौसा, जन्मोजन्मीचा वौसा, वौसा कोणाचा, महेशरावांचा वौसा असं बोललं जातं. सो माझं झाल्यावरती मग मम्मींच्या ओटीमध्ये घातलं. हळदी कुंकूच करून जन्मजन्मी वौसा वौसा कुणाचा चंद्रकांत रावण.
सीतेचा वंसा, रामाचा वंसा, जन्मोजन्मी वंसा, आला नगरात ह्या पत्र हेच ना. इथे आमचा वौसा घेऊन झाल्यावर सानू आणि सानूची मम्मी पण आल्या होत्या मंदिरामध्ये. आता त्यांचा वौसाची थोडी पद्धत वेगळी होती. सो त्यांचा डायरेक्ट हे सुका जे असतं ना तेच डायरेक्ट ते ओटीमध्ये घालतात, अशा टाईपचा यांचा वौसा होता. मग ह्यांचं सगळं झाल्यानंतर मग आम्ही सगळेजणं घरी गेलो. आपलं झालं ना खाली इथे सानूने अख्खा तिळगुळ तोंडात टाकला होता आणि मी शूट करत होती तेवढ्यातच. सो हे सगळ्या ह्या आमच्या बाजूच्या विंगमधल्या आहेत, त्या लेट आल्या होत्या. सो आता त्यांचा वौसा घेतो आहे आम्ही आणि मग नंतर देवाच्या पाया पडून आम्ही मंदिरामधून निघू. सीतेचा वौसा, रामाचा वौसा, जन्मोजन्मीचा वौसा, वौसा कोणाचा असं विचारायचं. जन्मोजन्मी वौसा. वौसा कोणाचा? सीतेचा वौसा, रामाचा वौसा, जन्मोजन्मीचा वौसा, वौसा कोणाचा? सचिन रावतचा. अगं देते कोणाची? तुझ्या मिस्टरांचं नाव घ्यावं लागेल. परत मुद्रा पण सीतेचा वौसा, रामाचा वौसा, आला नगरा घ्या पत्र. कीर्ती राणी कुणाची? सचिन रावत. कीर्ती राणी कुणाची? विश्वास पाटील. साधा. सो आता आम्ही आलो घरी. सगळे बघा जाताना दोघी होतो, आता येताना तिघी ॲड झालं आमच्यामध्ये. इकडे मम्मी आहेत. चला आता घरचं सगळं आवरूया आणि भेटूया.